आषाढी एकादशीनिमित्त वडाळ्यामधील प्रतिपंढरपूर म्हणून ओळखलं जाणारं विठ्ठल मंदिर भाविकांसाठी सज्ज झालंय। आषाढी एकादशीनिमित्त वारकरी विठुरायाच्या चरणी नतमस्तक होतात। त्या भाविकांना पंढरपूरमध्ये जाणं शक्य नाही असे वारकरी या मंदिरामध्ये दर्शनासाठी मोठी गर्दी करतात। बरंच उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये। आणि या संदर्भात आणखी जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी शिल्पा आपल्या सोबत आहेत। शिल्पा, कसं एकूणच वातावरण आहे? डोळ्यांचं पारणं फेडणारे हे दृश्य आपण म्हणूया, इतकी आकर्षक सजावट केली गेलेली आहे। शिल्पा, श्रद्धा, आज जर आपण पाहिलं तर या महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील संपूर्ण धरती जी आहे ती भक्तिमय वातावरणात न्हाऊन गेलेली पाहायला मिळते। युगी 28 विटेवरी उभा पुंडलिकाच्या भक्तीने पंढरीत विठ्ठल अवतरला आणि त्याच विठ्ठलाचं प्रति पंढरपूर रूप असलेलं वडाळ्यातील प्रसिद्ध असलेलं श्री विठ्ठल मंदिर, याच मंदिरात ही आलेली आहे। आणि आपण जर पाहिलं तर संपूर्ण मंदिराचा गाभारा परिसर आणि संपूर्ण वडाळ शहर, मुंबई शहर हे भक्तिमय वातावरणात न्हाऊन गेलेलं पाहायला मिळतंय। ज्या नागरिकांना, मुंबईकरांना, चाकरमान्यांना, नोकरदार वर्गांना पंढरीत जाता येत नाही ते मुंबईकर ह्या वडाळ्याच्या श्री विठ्ठल मंदिरामध्ये येऊन या विठ्ठलाचं दर्शन घेताना पाहायला मिळतात। आज आषाढी एकादशी आहे आणि त्या निमित्ताने हा मंदिराचा परिसर गजबजलेला पाहायला मिळतोय। मंदिराला जर आपण पाहिले तर आकर्षक फुलांची सजावट केलेली आहे। मुंबईकर जे आहेत, घड्याळाच्या काट्यावर चालणारी मुंबई, विशेष म्हणजे इथे गिरणी कामगारांचा वर्ग मोठ्या प्रमाणावर होता। त्यावेळी मोठ्या प्रमाणात या मंदिरामध्ये दिंड्या यायच्या, मात्र जसा जसा गिरणी कामगारांचा वर्ग कमी झाला अगदी तशा दिंड्याही कमी झाल्या। मात्र आपण जर पाहिलं तर 400 वर्षापूर्वीचं जुनं असलेलं हे मंदिर आहे आणि या मंदिराचा पुनर्विकास झाला आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर मुंबईकर जे आहेत ते मोठ्या संख्येने या मंदिरात विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी येतात। आपण पाहिलं तर या मंदिरात पहाटे 4 वाजल्यापासूनच भक्तांसाठी जे दर्शन आहे ते खुलं करून दिलेलं पाहायला मिळतंय। वेगवेगळी विठ्ठलाची भजनं इथे होत आहेत, वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम होत आहेत आणि जो मुंबईकर वर्ग आहे तो पहाटे 4 वाजल्यापासूनच रात्रीच्या 1 वाजेपर्यंत या मंदिरात विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेण्यासाठी येत आहे। आपण पाहतोय हे मंदिर जे आहे ते भक्तांनी आज न्हाऊन निघालेलं पाहायला मिळतंय। विठ्ठल विठ्ठल हा जयघोष केला जातोय। प्रत्येकाच्या मुखामध्ये विठ्ठल विठ्ठल, रामकृष्ण हरी, माऊली असा हा जयघोष पाहायला मिळतोय। घड्याळाच्या काट्यावर चालणारी मुंबई, प्रत्येकाला इथे वेळ नसतो, मात्र आज एकादशी आहे, प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेला विठ्ठलाचं या वडाळ्यामध्ये अतिशय भक्तिमय वातावरण पाहायला मिळतंय आणि वडाळ्यामधून आपण हे दृश्य थेट ताजी पाहतोय आणि भाविकांचा उत्साह सुद्धा शिल्पा बराच आहे। धन्यवाद, ताजे अपडेट घेत राहा।